त्याच्यामध्ये टाक. ब्रह्मी हे घे. काय करते बेटू? त्याच्यामध्ये टाक. हे काय याच्यात टाक. असं असं टाक. मम्मा टाकते ना तसं टाक. हा असं टाक. हा तर आज आहे सॅटर्डे आणि ब्रह्मी झोपलेली मगाशी. ब्रह्मी झोपलेली म्हणून मी तेवढ्या वेळात मला पार्लरला जायचं होतं म्हणून मी जाऊन आली. आणि मी आल्यानंतर ब्रह्मी थोड्या वेळाने लगेच झोपली. मी गेलेली तोपर्यंत भावेशनरीचं सेरलॅक बनवून ठेवलेलं. माझ्या तिला आधी सेरलॅक भरवलं आणि मग ब्रह्मी फ्रेश आहे आता ना. ब्रह्मी कामं करायला बघू शकताय ब्रह्मी बस झालं. आले नको ना, नको ब्रह्मी. आले लागेल ना डोक्याला. मग काय तर फ्रेंड्स, आमची पॅकिंग चालू आहे. उद्या निघू आम्ही दुपारी गावी जाण्यासाठी. रात्रीचे 2:30 वाजलेत. जस्ट आता पूजाचं ऑफिसचं काम संपलं आणि आम्ही आता पॅकिंग करतोय. पूजा, काय म्हणणं आहे तुझं याच्यावर? दरवेळी जेव्हा पण आम्हाला गावी जायचं असतं ना तेव्हा आम्ही ठरवतो की लवकर पॅकिंग करू, लवकर पॅकिंग करू. पण शेवटी आमचं नाईटमध्येच काम होतं. म्हणजे जेव्हा गावी आपण कधी गेलेलो लास्ट टाइम ब्रह्मीच्या बड्डेला ब्रह्मीच्या बड्डेला गेलो ना तेव्हा पण आम्ही 21 तारखेला वगैरे गेलेलो. आणि 21 ते 23 हे माझं पेरोलचं काम असतं, त्याच्यामुळे माझं जास्त टाइम जातो. आणि 22-23 असेल तर मग रात्रीचं काम असतो. त्यामुळे त्या सगळ्यामध्ये टाइम गेला. आणि त्याच्यानंतर आमचं लवकर पण हटकलं असतं, पण नंतर मग ब्रह्मी पुन्हा सारखं उठत होती. तिला झोपवलं आणि मग पुन्हा एक काढला. अजून तिचे काय भरायचं बाकी आहे, तिचे डब्बे भरायचे, सारलॅकचं सगळं. सेरलॅक वगैरे घ्यायचे. सेरलॅक तर बनवायचं पण आहे, आता उद्या सकाळीच बनवायला लागेल, कारण ब्रह्मी झोपली आहे तर मिक्सर लावता नाही येणार. आम्हाला निघायचे उद्या दुपारी, पण सकाळी जेवण वगैरे बनवायचं आहे आणि मग पुन्हा लेट होईल सर्व पॅकिंग करेपर्यंत. म्हणून जस्ट एक बेसिकवाला करून घेतोय. बाकी थोडं छोटं मोठं काय राहिलं तर मग उद्या सकाळी ठेवता येईल. ब्रह्मीचे मेडिसिन आणायचे का? तर मित्रांनो, आमची झालेली आहे पॅकिंग आणि 3:45 झालेले आहेत. आम्हाला निघायचं आता. पण ब्रह्मीचं चाललंय खाणं. ती झोपलेली आता उठली. आता पूजा भरवते तिला. हे बघा, हिचं खाणं बघा ब्रह्मीचं. ब्रह्मी काय करते का? ब्रह्मीला अजून रेडी करायचंय. बनवलेलं चिकन, पण तिला ते खायचं नव्हतं म्हणून मग आता पुन्हा केवटी बनवली. एका खाल्लं किंवा टेन्शन नाही. ब्रह्मी आणि आता बाकी सगळं झालंय, फक्त ब्रह्मीसाठी सेरेलॅक बनवून घ्यायचे डब्यामध्ये, जेणेकरून मध्येच आम्ही कुठे थांबलो तर तिथे तिला भरवता येईल. हे असे चाललंय ब्रह्मीचं थोड्या दिवसापासून. 15 ते 20 मिनिट होऊन गेले तर स्टंट करते फक्त. उभी ना ते धाव्यात इकडे तिकडे पडते. मग काय असं करते तू? कोणी मारलं तुला? कोणी मारलं? अरे सो फायनली ब्रह्मीचं एक खाऊ इथं रेडी झालेलं आहे आणि घरच्यासाठी आम्ही खाऊ आहेत ते पार्सल घेतलेलं आहे. म्हणजे ते खिवडीचं मिक्स आहे ब्रह्मीचं. तसं तर ती डाळ भात वगैरे खाते, पण कधी समजा कंटाळा आला, तिला नसेल खायचं तर मग ते आम्ही तिला बनवून देतो. म्हणून हे पण एक
घेतलंय डब्यामध्ये आणि दुसरं सेरेलॅक बनवून घेतलंय ते यावाल्या डब्यामध्ये घेणार आहोत आम्ही. एकदम गरम गरम आहे ते तसंच आम्ही ठेवणार आहोत. आता हे जे एकदम गरम भरलंय ना ते नेक्स्ट 2 तास तरी हे असंच गरमचं गरम राहील. त्यामुळे जेव्हा 2 नाही कधी किती 3-4 तास राहिलेलं ना. 7-8 तास राहतो. हा पण एकदम असं असंच्या असं गरम राहायचं असेल तर ते 4-1 नंतर तास राहतो. जरासं थंड व्हायला चालू होतो पण 4 तासानंतर होतो पण लगेच नाही होत. लगेच नाही. त्याच्यामुळे मग हे बरं पडतं की आम्ही याला थंड करून नाही भरणार आहोत असं असंच भरणार आहोत की जेणेकरून आम्ही मध्यस्थीला देऊ शकू. ह्या डब्याचा आम्हाला खूप चांगला उपयोग होतो ट्रॅव्हलिंग मध्ये है ना. लास्ट टाइम तर आम्ही तिला तसंच करून नेलेलं आणि तिने खाल्लेलं. आज बघूया खाते की नाही खाते. आज बनाना पण आहे तसं सोबत. कोणतं कोणतं घेऊन चाललंय आधी? बॅग आहे, ही बॅग, ते बॅग, रुमाल. आधी मोठेवाले बॅग घेऊन जाय, छोटेवाले ठेवून दे. रम्मीचं रुमाल घेतलीस का जवळ? ब्रह्मीचा रुमाल घेतलाय माझ्या बॅग मध्ये. या मॅडम कुठे चालल्या? रम्मी सामान खाली घेऊन जाते का तू? थांब आलो मी. ना आम्ही गावीच. हेच का झाड आम्ही गावी घेऊन जातोय. ब्रह्मीला पण ना भावेश सोबत जायचंय खाली तर ती खूप रडत होती आणि मग भावेश पुन्हा आला तसं पुन्हा आली तिथे आणि चप्पल घालायला जाते. ए ए भावेश हे नाही नेते. ठीक आहे. बाकी सगळं केलं ना बंद? सो फायनली आम्ही निघालोय गावी जाण्यासाठी. ब्रह्मी इकडे बसले, कुणाला आलाय आमच्यासाठी, आम्हाला घेण्यासाठी. रम्मी दिसते हे काय. बाय, भेटूया आता गावी. ब्रह्मी, हे ब्रह्मी. तिने ना सगळ्यांना नको पाडूस प्रमी खाली. कशात खाली पाड? काय करते ब्रह्मी? रमी याच्यासोबत खेळत होती आणि त्याला खाली पाडलं. आम्ही सगळ्यांना घेऊन जातोय गावी रमीची डुगू पड्यासोबत. रमी ब्रह्मी काय चाललं तुझ्या? हो तुला झोपायचे नाही तिला खूप झोप आलेली पण तिने उडवली. का? असंच ब्रह्मो मस्ती कर. मस्ती करायची. हो कशी मस्ती कुठे चाललो आपण? कुठे चाललो? कुठे चाललो? शिवर्धन कुठे चाललो? कुठे चाललो आपण? ब्रह्मी काय चाललं तुझं? हो तुला गाऊन नाही करायचं? नाही करायचं? रमी कुठे चालली? तेव्हा तिला बघ. हो गाईज आता आम्ही थांबलोय सीएनजी भरण्यासाठी. कुणाला तिथे सीएनजी भरतोय. आता आम्ही नाश्ता करायला आलोय. हे एक हॉटेल आहे साई पुष्प. छान आहे हॉटेल. हॉटेलमध्ये नाश्ता केलेला आहे त्यामध्येच आहे. तिला ब्रह्मी झोपले त्याच्यामुळे मी तिला आता नेऊन देईन नाश्ता.
बघूया पहिले नाश्त्यामध्ये काय आहे काय नाही, त्याच्यानुसार तिला मग नाश्ता द्यायचं. भावेशने त्यांना पार्सल द्यायला सांगितलं, त्यामुळे गाडीमध्येच त्यांनी आणून दिलं. काय चाललंय पूजा? प्रमी झोपली आहे. आम्ही 4:30ला निघालो. प्रमी अर्धा तास थोडंसं खेळत होती इकडे तिकडे, असंच जरा टाइमपास करत होती आणि जवळजवळ 5:15 पासून ती झोपली आहे. आत्ता वाजल्यात 8, 8:15. 8:15. तिला उठायचं नाही अजून. उठायचं नाही, एकदम गाढ झोपली आहे आणि म्हणजे मला पाय पण हलवायला चान्स नाही, एवढी गाढ झोपली आहे ती. एक तर तिने काय खाल्लेलं नाही अजून. आता तिचं आणि उठल्यावर तिचं चांगलीच भूक लागली. बनवलेलं जे सेरेलॅक अजून तसंच आहे. सरलग तसंच आहे. तर कुणाला इथे टाईल्स घ्यायच्यात, त्याच्यामुळे आम्ही आता रेट काढण्यासाठी इथं आलोय. बघूया. शॉप तर खूप मोठं दिसतोय. माणगाव मध्ये हा शॉप आहे, कदाचित नवीन बनला शॉप. लेट सी कशा आहेत. टाईल्स दिसायला तर छान दिसतात. फायनली ब्रह्मची छान झोप पूर्ण झालेली आणि मग थोडंसं खाऊन ती इथे खेळत होती. रात्रीचे 10 वाजले होते आणि 10 वाजता आम्ही श्रीवर्धनला पोचलो. घरी मम्मी पप्पा वाट बघत होते. ब्रह्मीला बघून दोघं पण खूप खुश झाले. नंतर आम्ही फ्रेश झालो, ब्रह्मीला फ्रेश केलं आणि सो अशी होती आमची जर्नी. आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल. भेटूया लवकरच नवीन ब्लॉगमध्ये. टिल देन टेक केअर.